जर तुम्ही एखादी बजेट फ्रेंडली नवी गाडी घेण्याच्या तयारीत असाल तर थोडे दिवस थांबा, कारण जीएसटीच्या स्लॅबमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्हाला दणदणीत फायदा होऊ शकतोय। तो कसा बघूयात या रिपोर्टमधून। सामान्यांची गाडी स्वस्त, श्रीमंतांची गाडी महाग। नवी गाडी घेताय, दणदणीत फायदा घ्या। 22 सप्टेंबर पर्यंत थांबा, बजेट फ्रेंडली गाडी निवडा। जीएसटीच्या स्लॅबमध्ये झालेल्या बदलांमुळे सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न सुद्धा कमी पैशात पूर्ण होणार आहे, कारण या बदलांमुळे बजेट फ्रेंडली गाड्या स्वस्त होणार आहेत, तर श्रीमंतांच्या लक्झरी कार महागणार आहेत। पेट्रोल, एलपीजी, सीएनजी हायब्रिड कार 1200 सीसी ते 4000 मिमी पर्यंत। जीएसटी आधी होता 28%, आता झालाय 18%। डिझेल हायब्रिड कार 1500 सीसी आणि 4000 मिमी पर्यंत। आधी जीएसटी होता 28%, आता आलाय 18%वर। 3 चाकी वाहन आधी जीएसटी होता 28%, आता झालाय 18%। 350 सीसी पर्यंतच्या मोटरसायकल आधी जीएसटी होता 28%, आता झालाय 18%। मालवाहू मोटर वाहन आधी जीएसटी होता 28%, आता झालाय 18%। जो प्राइस बेनिफिट आहे तो फक्त गाडीच्या किमतीच्या व्यतिरिक्त त्या गाडीचा इन्शुरन्स यामध्ये ग्राहकाला फायदा आहे। त्याचबरोबर बाकीचे पॅरामीटर असतात त्याची पण जी ग्राहकाला किंमत मोजावी लागते ती बऱ्यापैकी कमी होईल। म्हणजे अगदी छोटी गाडी जरी म्हटली 5 लाखाची जी बेसिक प्राइस आहे त्यामध्ये अंदाजे 55-60 हजार रुपये ग्राहकाचा फायदा होणार आहे। केंद्र सरकारने जे नुकतेच कर जाहीर केलेले आहेत त्यामध्ये वाहन चालकांना अर्थात वाहन खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या गाड्या आहेत त्या छोट्या गाड्या स्वस्त होतील अशा पद्धतीची चर्चा। साधारणपणे ही छोटी गाडी जी 1200 सीसीची आपण बघितली ती स्वस्त होऊ शकते आणि ग्राहकांना दिलासा मिळू शकतो, कारण 28%वरून ही गाडी आता 18%वर मिळेल। तर ज्या लक्झरी सेगमेंटमध्ये मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या अधिक महाग होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा आहे। त्यात सेस कितपत वाढेल याबद्दल अजून स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळे गाड्यांच्या किमती आणखी वाढू शकतात ज्या लक्झरियस गाड्या आहेत। सर्वसामान्यांच्या गाड्या अर्थातच बजेट फ्रेंडली कॅटेगरीतल्या गाड्या या स्वस्त होत आहेत, आणि त्याही दसरा दिवाळी सारख्या सणांच्या अगदी काही दिवस आधी, कारण 22 सप्टेंबर पासून जीएसटीचे हे नवे स्लॅब लागू होणार आहे। त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांकडनं कार खरेदी वाढेल अशी अपेक्षा, आणि त्याचा जसा फायदा हा सर्वसामान्यांना होईल तसाच तो या कार बनवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा होईल असा अंदाज आहे। म्हणजे मध्यमवर्गीय मेजॉरिटी ज्या गाड्या वापरतात त्याच्यावरचा जीएसटी रेट 28 वरून 18% करण्यात आलाय। पण त्या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूला जर का बघितलं आपण तर ज्या लक्झरियस गाड्या होत्या, म्हणजे ज्या आपण प्रायमरीली जर का बघितलं तर एसयूव्ही, ज्या मोठ्या गाड्या आहेत, तर मोठ्या गाड्यांवरचा जो जीएसटी रेट होता तो ऍक्च्युअली 28%वरून 40%वरती नेण्यात आलाय। सो तिकडे असं होऊन जाईल की ज्या लक्झरियस गाड्या आहेत त्यांचे जीएसटीचे रेट वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या किमती देखील वाढतील। मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानं सर्वसामान्यांच्या विचारातली गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर धावायला वेग मिळेल। पण दुसरीकडे अगदी अलीकडेच ज्यांनी गाडी खरेदी केली आहे, खिशावर 28%चा जीएसटीचा भार सहन केलाय, त्यांची मात्र काहीशी निराशा होणार आहे। शिवाय ज्यांनी आपलं बजेट टाळत लक्झरी गाडीचं स्वप्न रंगवलं असेल त्यांना जरा जास्तच भुर्दंड बसणार आहे। पण सणासुदीला सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मोदींच्या निर्णयानं स्वस्ताईचे चाक लागतायत हेही काही कमी नाहीये। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।